नमस्कार. ब्लॉक थंडरमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपण ह्या नवीन क्षेत्रामध्ये यायचा प्रयत्न करत आहेत. तो कोणतं क्षेत्र आहे? ते म्हणजे रिक्षा. रिक्षाच्या क्षेत्रामध्ये येण्याचा प्रयत्न करतात आणि रिक्षाचं परमिट काढून नवीन गाडी घेण्याचा विचार करत असतात. पण नवीन गाडीचा विचार घेताना काय करावं? कशा पद्धतीने आपण परमिट काढून नवीन रिक्षा घ्यावी आणि कोणती रिक्षा घ्यावी? तर त्याच्यावरतीच आज हा व्हिडिओ बनवणार आहे. तर मित्रांनो, शेवटपर्यंत बघा. तुमच्या सर्वांसाठी माहितीपूर्ण हा व्हिडिओ असणार आहे. तर मित्रांनो, पहिली जुन्या काळामध्ये काही वर्षांपूर्वी म्हणलं तरी चालेल, त्या टायमाला टू स्ट्रोक गाडी म्हणून होती. त्या गाडीला मेंटेनन्स 6-6 महिने 7-7 महिने त्या गाडीला मेंटेनन्स नव्हतं आणि ज्या पद्धतीने आपण गाडीचं मेंटेनन्स ठेवू त्याच पद्धतीने ते मेंटेनन्स व्यवस्थित आपल्याला ती गाडी चालायची. आणि आजच्या तारखेला काय आहे मित्रांनो, नवीन पिढीमध्ये म्हणजे 2024मध्ये ज्या नवीन रिक्षा येतात आहे त्यांना कॅम्प्युटराईज अपडेट मारून घ्यायची गरज लागते. आणि तुम्ही प्रत्येक 2 महिन्याला म्हणा, 3 महिन्याला म्हणा, अशा कॅम्प्युटर अपडेट मारून घेतल्यानंतर ती गाडी व्यवस्थित चालते. पण कंपनीने एवढा सर्व खर्च का काढला? कारण की त्याच्या पाठीमागं कारण आहे. त्यांना मार्केटमध्ये गाडी अवेलेबल केली की त्यांना स्पेअर पार्टचे त्यांचं कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे. म्हणून त्या दृष्टिकोनातून त्यांनी ती गाडी काढली. त्या गाडीवरती त्यांनी रिसर्च केल्यानंतर त्यांनी त्या गाडीचं काय डेव्हलपिंग केलं आणि भरपूर अशा गाड्या नवीन मार्केटमध्ये उपलब्ध आहेत, बघण्यासाठी बी आहेत. तर गाड्या घेताना विचार करताना जरा काळजीपूर्वक घ्यायची आहे. कोणत्या कंपनीची घ्यायची आहे, कशा पद्धतीने आपल्याला परवडणारी आहे, तर तुम्हाला आज सांगणार आहे. बजाज BF6 आणि त्याच्यामध्ये 7 हा एक व्हर्जन नवीन गाडीचा आलेला आहे. त्या नवीन गाडीचे व्हर्जनमध्ये काही फ्युचर आहेत. गाडीला कॅम्प्युटराईज अपडेट मारून घ्यावं लागतं आणि ह्या गाड्या ज्या आहेत त्या गाड्या मेंटेनन्सला बी भरपूर प्रमाणात चांगल्या आहेत. पण काही लोक सजेशन करतात TVS गाडी घ्या, ॲप्पे गाडी घ्या. पण त्याच्या पाठीमागं एक कारण आहे. ॲप्पे गाडी आणि TVS गाडी का घेऊ नये आणि घेतली तर काय कारण आहे, तर आपण जाणून घेणार आहे. तर TVS गाडी घेताना गाडीला मेंटेनन्स भरपूर आहे आणि एवढं मेंटेनन्स आहे की बेहिशोबी मेंटेनन्स आहे. जसं आपण हत्ती सांभाळतो ना, त्याप्रमाणे TVS गाडीला मेंटेनन्स आहे. ॲप्पे गाडीला जर बघितलं तर ॲप्पे गाडीचे स्पेअर पार्ट मार्केटमध्ये भरपूर कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. TVS गाड्यांचेही मार्केटमध्ये स्पेअर पार्ट भरपूर प्रमाणात कमी आहेत. तर मीच तुम्हाला सजेशन करू शकतो. मी 23 वर्षाचा अनुभव म्हणून सजेशन करू शकतो. मी कोणत्याही कंपनीच्या विरोधात नाही, फक्त रिक्षावाल्यांना माहिती मिळावी म्हणून मी हा व्हिडिओ माहितीपूर्ण बनवत आहे. याची दक्षता कंपन्यांनी बी घ्यावी की तुमच्या विरोधात कसल्याही प्रकारची मी ॲडव्हर्टायझिंग करत नाही आहे, कसल्याही प्रकारचं मी तुमची बदनामी करत नाही आहे. पण 23 वर्षाचा अनुभव म्हणून मी या रिक्षा क्षेत्रामध्ये आहे म्हणून मी रिक्षाचालकांना एकच सजेशन करू शकतो. बजाज कंपनीच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या भरपूर चांगल्या आहेत आणि मेंटेनन्सलाही चांगल्या आहेत. 2-2.5 हजारामध्ये त्या गाडीचं मेंटेनन्स करू शकतात आणि जशी गाडी ठेवणार त्याच पद्धतीने ती गाडी तुमच्याजवळ राहणार आणि त्याच प्रमाणे मेंटेनन्सही तुम्हाला निघणार. जर तुम्ही गाडी खड्ड्यामध्ये आपटली, जर खड्ड्यामध्ये जोरात नेऊन आपटली, पुढे गाडीचं व्यवस्थित चालवलं नाही, खड्ड्यामधून गाडी स्लो चालवली नाही, कशा पद्धतीने वेडीवाकड्या पद्धतीने गाडी चालवली, तर 100% त्या गाडीचं मेंटेनन्स निघणार आहे. ऑइल व्यवस्थित ठेवायचं आहे. ऑइलची लेवल कमी झाली की ती ऑइलची लेवल पूर्ण करायची आहे. अशाच पद्धतीने जर व्यवस्थित बजाज गाड्यांचं जर ऑइलचं लेवल व्यवस्थित ठेवल्यानंतर तुम्हाला मेंटेनन्स फार कमी येतं. आणि TVS गाड्यांचं मेंटेनन्स जे आहे ते एवढं असहनीय आहे की रिक्षाचालकांना त्या TVS गाड्यांचं जो खर्च आहे तो परवडणारा नाही आहे. म्हणून घेताना जरा काळजीपूर्वक घ्या आणि सावधानीपूर्वक घ्या. आणि जसं रिक्षाचालकांना जसं म्हणता येईल की विचारपूर्वक घेणं हे महत्त्वाचं आहे आणि विचारपूर्वक काळजी करून पुढचा विचार करून घेणं हेही महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी
व्यवस्थितपणे आपण गाडी घेताना विचारपूर्वक घ्या. आणि माझं सजेशन तर आहे की बजाजलाच मी पसंती देतो आणि माझ्याजवळ ही बजाजचीच गाडी असल्याकारणाने मी तीही बरेच वर्ष झालं आणि माझ्याकडे मेंटेनन्स मी 7-8 महिने मेंटेनन्स करत नाही, म्हणून ती गाडी माझ्याकडे एकदम व्यवस्थित आहे. ऑइल पाणी व्यवस्थित ठेवतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ह्याच ठिकाणी आपण व्हिडिओ थांबूया आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.